खालापूर तालुक्यातील धामणी गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा संताप एका खासगी कंपनीच्या विरोधात उफाळून आलेला पाहायला मिळाला। ग्रामस्थांच्या एकमताने रोजगाराच्या आशेने 30 ते 35 वर्षापूर्वी जमीन विकलेल्या शेतकऱ्यांना आजतागायत नोकऱ्या मिळाल्या नाही असा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला। सदर जमीन सध्या आशापुरा फूड्स कंपनीकडे असून स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलून इतरांना प्राधान्य देत असल्याची नाराजी व्यक्त झालेली पाहायला मिळाली। यामुळे प्रकल्पग्रस्त युवकांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे असे समजते। या विषयाची दखल घेत भूमिहीन प्रकल्पग्रस्त पिंगळे व साबळे कुटुंबियांनी विविध शासकीय कार्यालयांना निवेदने देऊनही वर्ष संपले तरी ठोस निर्णय न झाल्याने शेवटी उपोषणाचा इशारा दिला। गावाबाहेरील ठेकेदार व प्रकल्पग्रस्तांचा आक्रोश तणाव पाहता कायदा सुव्यवस्थेबाबत पोलीस प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आल्या। हा लढा रोजगार व न्यायासाठी आहे असे प्रकल्पग्रस्तांनी स्पष्ट करीत सहकार्य व साथ देणारे सर्वांचे आभार मानत भविष्यात हा लढा अल्पभूधारक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी उदाहरण ठरेल असे सांगण्यात आले। या सर्व प्रकरणात प्रतिक्रिया घेण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही। पुढील काळात हा संघर्षात्मक आंदोलन उपोषणाला कशी दिशा देतो, न्याय शेतकऱ्यांना की विकासकाला देतो याकडे पाहण्याचे महत्त्वाचे ठरणार आहे। याला मागत चिले पण दर्ग्या फोन उचलला आमचा। तुम्ही बोले थांबा थांबा। मला जर काम मिळालं नाही तर आम्ही काय गुन्हेगारी क्षेत्राला जायचं का? तरी आम्हाला काय आम्ही वेगळ्या मार्गाला जाण्याचा आमचा हेतू नाहीये, तरी पण आम्हाला सरळ मार्गाने आम्हाला काम मिळावं हीच आमची अपेक्षा आहे। का तुम्हाला असं वाटतं का आम्ही गुन्हेगारी क्षेत्रात जावा? तर हे आम्हाला तुम्ही प्रवृत्त करत आहात। थोडा आम्ही जो काम पहिला केलेला आहे तो आम्ही स्वतः केलेला आहे। तुम्हाला डबल बांधा असो, सिव्हिल काम कुठलं आहे, पत्रकार काम असो, लेबर सप्लाय असो, ते सगळं आम्ही पहिलं केलेलं आहे आम्ही, आणि आता करायला तयार आम्ही आहेत। माझे नाव तानाजी कालुराम पिंगले, मुक्काम धामणी। मी या गावचा शेतकरी असून आणि स्थानिक असून ही जमीन आमच्या वडिलांनी एका कंपनी प्रकल्पाला दिलेली आहे। आणि तेव्हा आम्हाला सांगण्यात आलेलं होतं की जे कंपनीमध्ये गावातली मुलं लागतील किंवा काही काम असू दे छोटा मोठा, तो फक्त शेतकऱ्यांच्या नावे करून आणि बाकी रीतसर पद्धत चालू राहील ती तर शेतकऱ्यांना देण्यात येईल असा एक ठराव ठरलेला होता त्यांचा। या बाबतीत आम्ही 1.5 वर्ष पत्रव्यवहार चालू आहे आमचा। बघा, तहसीलदार ऑफिस, पोलीस स्टेशन आणि पंचायत समिती, ग्रुप ग्रामपंचायत यांना सर्वांना पत्रव्यवहार करून सुद्धा कंपनी प्रशासन आम्हाला टाळाटाळ करत आहे। 1.5 वर्षापासून आम्हाला काम देण्याचे आश्वासन देत होते। अजून परत एक सुद्धा मीटिंग आम्हाला दिली नाही का आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, आतमध्ये जाण्याचाही प्रयत्न केला तरी आमच्यावर केसेस, खोट्या केसेस दाखल केल्यात। तर याप्रमाणे बाहेरचे लोकांना काम देऊन स्थानिक नेत्यांना हाताला धरून हे सर्व कालाबंगाल चालू आहे त्यांचा पोलीस स्टेशनच्या मार्फत। आणि आम्ही एक बऱ्याच सेटला पण मालक आहेत त्यांना पण भेटलेलो, ते आम्हाला आश्वासन दिलेलं की आम्ही तुम्हाला पुढच्या हप्त्यामध्ये काम देऊ। तर अजून परत आमचे फोन पण उचलले नाही आणि आम्हाला कुठला मेसेज पण आलेला नाही। कंपनीच्या आतमध्ये जो काहीतरी काम निघतोय त्यातला काम आम्हाला देण्यात यावा ही कंपनीला कळकळीची विनंती आमच्याकडून। आमच्या 70, 80 वर्षाच्या ज्या लेडीज पण आहेत ते खोट्या केसेस त्यांच्यावर दाखल केलेल्या आहेत। तर ग्रामपंचायतकडे कळकळीची पण विनंती केलेली आहे आम्ही का ह्या प्रकल्पामध्ये जे कामगार लागतील ते गावातले आणि स्थानिक घेण्यात यावा ही पण आमची मागणी पंचायतकडे होती। आणि दुसरी का हे सर्व अटी मान्य झाल्याशिवाय याला कंपनीला NOC देण्यात काहीतरी कारणास्तव दाखवून त्यांना थांबवण्यात यावा।